एकतर गुरुवारचं व्रत करा, पिंपळाच्या झाडाची पूजा करा, 7 वेळा बांधायचे, पाया पडा आणि प्रार्थना करा. खूप फरक पडेल सर. आजारपण येतात कशी, जेव्हा ग्रह खराब होतात तेव्हाच आजारपण येतात. आजारपण घरामध्ये जर सारखा आजारपण यायला लागलं, समजून जर त्या घराचा गुरु खराब झालाय. ओके. गुरु खराब झाल्याशिवाय आजारपण येतच नाही. जेव्हा गुरु बिघडतो तेव्हाच शरीरामध्ये पण आणि घरामध्ये पण आजारपण सुरू होतात. ओके. त्यामुळे आपल्या गुरुला प्रबळ करा, गुरुचे उपाय करा. तुम्ही ज्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येत आहेत त्याच्यासाठी सुद्धा त्यांना उपयोग होईल. एकतर गुरुवारचं व्रत करा. गुरुवारचं व्रत नाही करू शकत तुम्ही, निदान प्रत्येक गुरुवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तिथे दिवा लावा, मातीचा दिवा लावा सरसोच्या तेलाचा. वड पौर्णिमेला बायका करतात बघा, वडाला 7 फेऱ्या बांधतात. ते कच्चं पिवळं सूत, तसं कच्चं पिवळं सूत घेऊन जा. ते पिंपळाच्या झाडाला 7 वेळा बांधायचे. प्रत्येक परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर एक पिवळं फुल ठेवायचे खाली. अशी 7 फुलं झाली. एक चणे आणि गुळ ह्याचा प्रसाद कागदावर ठेवा, दिवा लावा, पाया पडा आणि प्रार्थना करा. खूप फरक पडेल सर. दर गुरुवारी केले तुम्हाला 2-3 महिन्यातच जाणवेल की तुमच्या घरामधली, तुमच्या आजूबाजूची एनर्जी चेंज झाली. तुम्हाला आपोआप मार्ग मिळत जातील.